आमदार झाल्यापासून देवेंद्र कोठे यांच्या अंगात वेगळीच ऊर्जा आल्याचं पाहायला मिळत आहे। हा गडी आपल्या मतदारसंघातील तसंच सोलापूरच्या समस्यांसाठी स्वतःला झोकून देताना दिसून येत आहे। आता देवेंद्र यांनी असं काम केलंय ज्यामुळे सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी लवकर मिळण्याची शक्यता वाढली आहे। समांतर पाईपलाईनला निधी कमी पडला आहे, तसंच शहरात पाणी स्टोरेज करण्यासाठी अतिरिक्त टाक्या नाहीत। ही बाब ओळखून देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे या कामासाठी रेटा लावला। तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घेतली। या बैठकीला फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, देवेंद्र कोठे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते। यात फडणवीसांनी समांतर पाईपलाईनसाठी 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला। तसंच महानगरपालिकेला त्वरित 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीत 1600 कोटी रुपयांच्या जलवाहिनी आणि पाणी पुरवठा सुधारणा प्रकल्पाचा आढावा घेण्यात आलाय। दुहेरी जलवाहिनीचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करावे, तसंच पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जागा महापालिकेला तत्काळ उपलब्ध करून द्यावी असे आदेश फडणवीस यांनी दिलेत। आता फडणवीसांकडून मुबलक निधी उपलब्ध होत असल्याने टाक्या, जलशुद्धीकरण केंद्रासह सर्व कामे लवकर होण्याची शक्यता आहे आणि सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी मिळण्याची आशा वाढली आहे।